जे मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अग्निवीर आरक्षण. म्हणजे अग्निवीरांना रिटायरमेंट नंतर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती टक्के आरक्षण भेटलेलं आहे. आता पहिली वेळ आता रिटायरमेंट होणार आहे अग्निवीरची, त्यासाठी आपण त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. तर आपण आता त्यांचं आरक्षण बघणार आहोत, कोणत्या स्टेटमध्ये तुम्हाला आणि कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती टक्के आरक्षण आहे. आता सर्वप्रथम पहिल्या नंबरला केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे सीआरपीएफ. सीआरपीएफ म्हणजे काय? केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स. यामध्ये तुम्हाला 50% आरक्षण इथं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आता 2 नंबरला येते बीएसएफ. बीएसएफ म्हणजे काय? तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. यामध्ये मी तुम्हाला काय केलेलं आहे? 50% तुम्हाला आरक्षण ठेवलेलं आहे. म्हणजे जर एकूण समजा जर 100 जागा असेल सीआरपीएफच्या, तर यापैकी तुम्हाला 50 जागा या तुमच्यासाठी अग्निवीरांसाठी ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला आयटीबीपी. आयटीबीपी म्हणजे काय? इंडियन तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स. इंडियन तिबेट बॉर्डर पोलीस यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे? 50% यामध्ये तुम्हाला जागा ठेवलेल्या आहेत. म्हणजे 50% तुम्हाला आरक्षण यामध्ये ठेवलेलं आहे. आता त्याच्यानंतर येतं सीआयएसएफ. सीआयएसएफ म्हणजे केंद्रीय औद्योगिक रिझर्व्ह पोलीस फोर्स. यामध्ये तुम्हाला 10% आरक्षण यामध्ये तुम्हाला ठेवलेलं आहे. समजा 100 जागा असेल, तुम्हाला यामध्ये 10% जागा यामध्ये तुम्हाला ठेवलेलं आहे. आता 5 नंबरला येतं एआर. आता एआर म्हणजे काय? तर आसाम रायफल. एआर म्हणजे काय? आसाम रायफल. आसाम रायफल. आता आसाम रायफल मध्ये तुम्हाला काय? 25% जागा तुम्हाला ठेवलेल्या आहे. जर 100 जागा जर तुम्हाला वॅकेन्सी निघली असेल, त्यापैकी 25 जागा तुम्हाला राखीव ठेवलेल्या आहे. आता त्याच्यानंतर दिल्ली पोलीस. दिल्ली पोलीस. आता दिल्ली पोलीस मध्ये काय केलेलं आहे? तुम्हाला 20% जागा याच्यामध्ये तुम्हाला ठेवलेल्या आहेत राखीव. 20% आरक्षण दिल्ली पोलीस. आता त्याच्यानंतर युपी पोलीस. आता युपी पोलीस. युपी पोलीस मध्ये काय केलेलं आहे? 20% तुम्हाला जागा यामध्ये राखीव ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर एमपी पोलीस. काय? एमपी पोलीस. एमपी पोलीस. एमपी पोलीस मध्ये काय केलेलं आहे? 20% तुम्हाला जागा ठेवलेल्या आहेत. आता याच्यानंतर हरियाणा पोलीस म्हणजे एचपी. याच्यामध्ये तुम्हाला काय केलं आहे? 20% जागा तुम्हाला ठेवलेल्या आहेत. आता याच्यानंतर परत रेल्वे मध्ये आपण बघूया. रेल्वे मध्ये तुम्हाला किती टक्के जागा याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आता जे 10 नंबरचे ते रेल्वे डिपार्टमेंट. रेल्वे. आता रेल्वेमध्ये काय केलेलं आहे? त्यांनी लेवल लावलेलं आहे. लेवल म्हणजे काय? लेवल म्हणजे तुमचं पद, म्हणजे लेवल म्हणजे तुमचं क्लास 1 क्लास 2 असे पद लागले आहे. आता लेवल तुमचं 1 आहे, त्यामध्ये त्यांनी 50% तुम्हाला रिझर्वेशन ठेवलेलं आहे. म्हणजे 100 जागा जर क्लास 1 च्या निघल्या, तर तुम्हाला त्यामध्ये 50 जागा अग्निवीरांसाठी त्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आता यामध्ये लेवल 2. याच्यामध्ये काय? लेवल 2 रेल्वे मध्येच. आता लेवल 2. आता लेवल 2 मध्ये येते माहिती तुम्हाला 15% तुम्हाला याच्यामध्ये जागा ठेवलेल्या आहेत. म्हणजे याच्यापैकी 100 जागा दिल्या, तर 15 जागा तुम्हाला अग्निवीरांसाठी ठेवलेल्या आहेत. आता याच्यानंतर गुजरात पोलीस. नंबर काय? गुजरात पोलीस. गुजरात पोलीस. आता गुजरात पोलीस मध्ये किती टक्के आरक्षण तुम्हाला ठेवलेलं आहे? 20% तुम्हाला आरक्षण याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वेस्ट बंगाल. वेस्ट बंगाल. वेस्ट बंगाल पोलीस. त्यामध्ये तुम्हाला 10% आरक्षण तुम्हाला यामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, अग्निवीर जे रिटायरमेंट होतो, तर त्याला एवढ्या जेवढे आपण पद सांगितले डिपार्टमेंटचे, त्यामध्ये त्याला तेवढं आरक्षण आहे आणि त्यामध्ये तो रिटायरमेंट झाल्यानंतर अप्लाय करू शकतो. आणि त्याला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.